नमस्कार मंडळी, चला तर आज आपण भाजणीपासून परफेक्ट भाजणी कशी करायची तसंच त्यापासून चकलीसुद्धा परफेक्ट कशी बनवायची याची सविस्तर ही रेसिपी पाहत आहोत। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला रेसिपी जरी आवडली तरी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तसेच चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, शेअर करा। तर मस्त खुसखुशीत अशी आपली ही चकली तयार झालेली आहे। बिना तेलकट, आतमधून पोकळ आणि वरतून खुसखुशीत अशी चकली कशी बनवायची जास्त वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। हो, पण त्या अगोदर तुम्ही काय करता, व्हिडिओ पाहता पण लाईक करायलाच विसरता, त्यामुळे अगोदरच लाईक करून घ्या। तसंच आवडल्यास कमेंट करायला सुद्धा विसरू नका। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे काय करायचं आहे, एखाद्या वाटीचं आपल्याला माप करायचं आहे। जे बी तुम्ही इथे कप किंवा वाटीचं माप ठरवणार त्यानुसारच आपल्याला इथे चकलीची भाजणी तयार करण्यासाठी मापं घ्यायची आहे। तर आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते। तर इथे आपल्याला याच वाटीने तांदूळ मोजून घ्यायचा आहे। तर तुम्हाला किती प्रमाणात चकली बनवायची त्या पद्धतीने इथे तुम्हाला तांदूळ घ्यायचा आहे। तर इथे मी 2 किलो प्रमाणामध्ये भाजणी बनवत आहे। त्यासाठी 4 वाट्या आपण रेशनचे तांदूळ घेतलेले आहे। तर जुनाच तांदूळ आहे रेशनचा आणि त्यानंतर आपल्याला इथे 2 वाट्या चणा डाळ घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला 1 वाटी मूग डाळ घ्यायची आहे। ही घरामध्ये असणारी घरगुती बनवलेली मूग डाळ आहे। इथे तुम्ही पिवळ्या डाळीचा सुद्धा वापर करू शकता। त्यानंतर अर्धी वाटी आपल्याला इथे उडीद डाळ वापरायची आहे। उडीद डाळ चिकट असते त्यामुळे अर्धी वाटी वापरली ना तरी सुद्धा पुष्कळ। त्यानंतर पाऊण वाटी आपल्याला इथे साबुदाणा घ्यायचा आहे आणि 1 वाटी इतकं आपण पोहे घेतलेले आहे। त्यानंतर पाऊण वाटी आपल्याला इथे धणे घ्यायचे आहे। 2 चमचे आपल्याला टेबल स्पून धणे घ्यायचे आहे। तर आता पहा, आपल्याला ज्या जिन्नस आपल्याला भाजून घ्यायच्या आहे ना त्या घेतलेल्या आहेत। आता तुम्ही ह्या डाळी तांदूळ स्वच्छ धुवून वाळवू सुद्धा शकता, पण तुमच्याकडे जर वेळ नसेल ना तर तुम्ही ओला असा म्हणजे कॉटनचा रुमाल किंवा काहीही घेतलं ओला करून आणि त्यामध्ये हे सर्व जिन्नस जे आहेत ना त्या पुसून घेतल्या ना तरी सुद्धा चालेल। तर आपण इथे रुमाल ओला करून घेतलेला आहे, तो एका ताटावरती अशा प्रकारे पसरून ठेवायचा आहे। त्यावरती मी तांदूळ घालून घेतलेले आहे आणि आता ह्या तांदूळाला धूळ वगैरे लागलेली असती त्यामुळे हे तांदूळ धुवायचे असतात। आणि आणखीन एक फायदा होतो, जर तुमच्याकडे वेळ असेल ना तर खरंच तांदूळ धुवून सुकवून घ्या, कारण त्या धुतलेले तांदूळ भाजताना नाही ना ते फुलतात सुद्धा। हे म्हणजे याने आणखीनच छान चकली तयार होते, पण इथे माझ्याकडे वेळ फार कमी असल्यामुळे मी ना इथे पुसूनच घेतलेलं आहे। तर सर्वात पहिले आपल्याला इथे ड्राय जिन्नस भाजून घ्यायचे आहे। तर आपण इथे कढईमध्ये जिरे घातलेले आहे। अगदी हलकेसे जिरे भाजले ना की लगेचच आपल्याला ते काढून घ्यायचे आहे। तर इथे पहा, आपण हलकेसे जिरे भाजून घेतलेले आहे, ते काढून घेतले। त्यानंतर आपल्याला यामध्ये धणे घालून घ्यायचे आहे। हे सर्व जिन्नस भाजत असताना अजिबात तेलाचा इथे वापर करायचा नाही। अशाच ड्राय वस्तू आपल्याला ह्या भाजून घ्यायच्या आहे। आता हे धणे सुद्धा आपल्याला थोडेसे हलकेसेच भाजून घ्यायचे आहे, म्हणजे त्यामधला कच्चापणा तर जाईल पण ते खूप असे करपट लागणार नाहीत। त्यानंतर आपल्याला घालायचे आहे पोहे। आता पोहे सुद्धा सेम पद्धतीने भाजून घ्यायचे आहे। एकदम खुसखुशीत आपण चिवड्यासाठी जसे पोहे करतो ना तशा प्रकारे पोहे भाजायचे, पण पोह्याचा फारसा कलर चेंज होऊ द्यायचा नाही। त्यासाठी पोहे सतत हलवतच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे। पोहे सुद्धा इथे छान असे खुसखुशीत भाजल्या गेलेले आहेत। आता पोहे सुद्धा आपण काढून घेतले। त्यानंतर आपल्याला इथे अर्धी वाटी घेतलेला साबुदाणा पाऊण वाटी तो सुद्धा घालून घेतला, तो भाजून घेतला। त्यानंतर आपल्याला इथे तांदूळ भाजून घ्यायचे आहे। आपण हे सर्व गोष्टी ना मीडियम गॅसवरती छानशा अशा भाजून घेणार आहोत, जेणेकरून त्याचा कलर न बदलता त्या आतपर्यंत अशा भाजल्या जातील। आता भाजलं का कसं ओळखायचं, भाजणी परफेक्ट भाजली की नाही हे कसं ओळखायचं याची मी ट्रिक सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे। त्यामुळे ना व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, कुठे स्किप न करता पहा, म्हणजे कुठलीही टिप्स तुमच्याकडून मिस होणार नाही। तर आता इथे आपण हे तांदूळ जे आहेत ना ते उलटून पालटून छान असे त्याला थोडासा हलकासा व्हाईट कलर येतो, म्हणजे अशा कलरवरती आपल्याला ते मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आहे। 2-3 तांदूळ मी साईडला काढून ठेवले आणि मंद गॅसवरती याला सतत हलवत हे करत राहिले। त्यानंतर पहा, इथे तांदूळ आहे ना अगदी सहज दाताखाली जर तोडला ना तर असं कुरकुरीत लागला ना की समजायचं आपला तांदूळ परफेक्ट भाजलेला आहे। तोपर्यंत तो मीडियम गॅसवरतीच आपल्याला भाजत राहायचा आहे। तरी ते सर्व तांदूळ जे आहेत ना ते याच पद्धतीने भाजून घेणार आहे। तर आपण राहिलेले तांदूळ सुद्धा भाजून घेतले। त्यानंतर आपल्याला इथे चणा डाळ सुद्धा सेम पद्धतीने आपण ओल्या फडक्याने पुसून घेतलेली आहे। आणि आता चणा डाळ आहे ना त्याला डाग न पडताच ती सुद्धा आपल्याला हलकी फुलकी भाजकी डाळ असते ना तशा प्रकारे भाजून घ्यायची आहे। म्हणजे थोडक्यात डाळ चांगली हलकी होईपर्यंत आतमध्ये रोस्ट होईपर्यंत भाजून घ्यायची आहे।
तर डाळसुद्धा सेम पद्धतीने आपल्याला थंड होईपर्यंत बाजूला ठेवली. दाताखाली तोडल्यानंतर तुम्ही पाहू शकता आतपर्यंत एकदम छान भाजल्या गेलेली आहे. आता चणा डाळ भाजून झाली की लगेचच काढून घेतली. त्यानंतर इथे मूग डाळ व आपली जी उडीद डाळ होती ना, त्या दोन्हीचंही म्हणजे एक आकाराच्या असतात, त्यामुळे त्या दोन्ही एक सोबतच मी इथे भाजण्यासाठी घातलेले आहे. तुम्ही त्या डाळी वेगवेगळ्या सुद्धा भाजू शकता, पण त्यांची साईज सेम असल्यामुळे त्यासोबत सुद्धा छान भाजल्या जातात. आता ही डाळ सुद्धा दोन्ही दाणे आपल्याला घ्यायचे आहे, उडीद डाळीचा आणि मूग डाळीचा सेम पद्धतीने चेक केलं. ते सुद्धा छान खमंग भाजल्या गेलं की लगेचच आपण येथे साबुदाणा घालून घेतलेला आहे. आता साबुदाणा सुद्धा खूप हाय हीटवरती जर तुम्ही भाजला ना, तर त्याला लगेचच असं तो कढईला चिटकू शकतो किंवा करपू शकतो. त्यामुळे साबुदाणा सुद्धा आपल्याला भाजत असताना आहे ना, हलकासा असा फुलवून घ्यायचा आहे. आता इथे पहा सर्व भाजणी जे आहे ना, तर भाजून घेत आहे मी आणि इथे ताटामध्ये टाकत आहे. जर आपण पुसायला प्रोसेस केली ना, ती जरी तुम्ही इथे वापरली ना, तरी सुद्धा चालेल बरं का. तर आता भाजलेले जिन्नस यावरती आपल्याला टाकून घ्यायचे आहे. गरम गरम आपण काढलेली डाळ असल्यामुळे ताटाला थोडीशी चिकटली होती. तर आता ही सर्व तयार झालेली भाजणी आहे ना, यामध्ये घालून घेऊया. आपली सर्व भाजणी भाजून तयार आहे. आता यामध्ये मी सर्व भाजणी टाकून घेते. तर छान अशी आपली खमंग आणि खुसखुशीत भाजणी तयार झालेली आहे. आता ही भाजणी आपल्याला चांगली थंड होईपर्यंत ठेवायची आहे. जोपर्यंत ती नॉर्मल पूर्ण थंड होत नाही ना, तोपर्यंत तिला पिशवीमध्ये किंवा दळायला न्यायचं नाही. ती पूर्ण आपल्याला थंडच करून घ्यायची आहे. तर इथे पहा भाजणी मी अशा पद्धतीने टाकून घेतली आहे. पण आता ही भाजणी आहे ना, एकत्रित आपल्याला कालवून घ्यायची आहे. आता ही भाजणी आपण एकत्रित करून पूर्ण थंड होईपर्यंत अशीच ठेवणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता प्रमाण अगदी परफेक्ट असल्यामुळे ना, अशा पद्धतीने जर तुम्ही भाजणीची चकली करत असाल तर तुमचं प्रमाण कधीही चुकणार नाही. अगदी ह्याच पद्धतीने सेम पद्धतीने जर तुम्ही केलं तर. तर पहा आपण इथे ही भाजणी जी आहे ना, तर छान अशी मिक्स करून घेतलेली आहे. आता चला तुम्हाला तर माहीत आहे आपल्याला याला पूर्णतः थंड करून घ्यायचं होतं आणि इथे पहा आपली मस्त अशी थंड झालेली आहे. हातावरती ठेवली तरी अजिबात गरम लागत नाही. तर आता एकदम नॉर्मल चांगली थंड झालेली आहे. आता हिला आपण दळायला दिलतं. दळून आल्यानंतर मी साफ करून घेतलेलं आहे पीठ आणि आता ही भाजणीचं पीठ जे आहे ना, ते मोजून घ्यायचं आहे. पीठ मोजून घेण्याचं कारण आपल्याला यामध्ये पाणी वापरण्यासाठी पीठ हे मोजूनच घ्यायचं आहे. तर इथे पहा आपण आहे ना, या पातेल्याने 4 पातेले पीठ घेतलेलं आहे. तर आता 2 किलोचे 4 पातेले एवढं पीठ असं नॉर्मल पद्धतीचं पातेलं आहे. तर ते 4 भरलेले आहेत बरोबर, कमी नाही किंवा जास्त नाही. अर्धा किलोच्या पातेल्याने 4 पातेले आपलं इथे दाबून हलकंसं पीठ भरलेलं आहे. तर आता ह्या 4 पातेल्यासाठी मी 2 पातेले पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, हे तीळ जे आहेत ना, ते यामध्ये घालून घ्यायचे आहे. जर तुम्ही तीळ पाण्यामध्ये घातले ना, तर ते शिजले जातात आणि त्यामुळे ते चकलीमध्ये सुद्धा सॉफ्ट लागतात. त्यामुळे ना शक्य असेल तितकं आपल्याला हे पिठामध्येच मिक्स करायचे आहे. त्यानंतर चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. तुम्ही उकळत्या पाण्यामध्ये सुद्धा मीठ तिखट घालून ते सुद्धा पाणी यामध्ये घालू शकता किंवा ही सुद्धा पद्धत वापरू शकता. आता इथे पहा आपण पाऊण वाटी इतकं तेल घातलेलं आहे. तेल आता कडकडीत गरम करायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये टाकून घ्यायचं आहे. इथे लाल तिखट घातलेलं आहे आणि त्यानंतर जो चकली मसाला असतो ना, तो घातलेला आहे. आता तुम्ही फक्त लाल तिखट जरी घातलं ना, तरी सुद्धा ही चकली खायला अतिशय सुंदर लागते. तर कडकडीत गरम केलेलं तेलसुद्धा यावरती घालून घेतलेलं आहे. आता हे तेल आहे ना, यामध्ये चांगलंसं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तेल खूप कडकडीत गरम असल्यामुळे हाताला चटका लागू शकतो. त्यासाठी मी इथे अशा पद्धतीने मिक्स करून घेत आहे. जसं की नॉर्मली जर थंड झालं ना, तर तुम्ही ते हाताने चांगलं एकसारखं ह्या पिठाला मिक्स करून घेऊ शकता. तर आपण याच पद्धतीने एकसारखं आता हे पीठ जे आहे ना, ते तेलाला एकसारखं मळून घ्यायचं आहे. म्हणजे तुमची एकसारखी आणि खुसखुशीत चकली तयार होते. तर आपण आता हे पीठ जे आहे ना, तर असं हातावरती तेलाच्या तयार झालेल्या गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहे. त्यानंतर उकळवून घेतलेलं पाणी यामध्ये घालायचं आणि मिक्स करायचं आहे. आता हे उकळवलेलं पाणी जोपर्यंत खूप सारी उकळी आहे ना, तोपर्यंत न घालता थोडीशी उकळी शांत झाली की मगच आपल्याला हे पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे. 2 पातेल्याच्या वरतीच या पिठाला पाणी लागतं, त्यामुळे तुम्ही 2 पातेले पाणी सुरुवातीला अगदी सहज घालू शकता. आता हे पाणी घालून याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. गरम पाणी घातल्याने चकली आणखीनच खुसखुशीत होते, तसंच पीठ देखील चांगलं फुलतं. तर आता याला आपण चांगलंसं मिक्स करून घेऊया. पिठामध्ये चांगलं चोळून चोळून मिक्स करायचं आहे.
तर इथे पहा 2 पातेले पाणी जे आहे ना ते सर्व आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता पाणी अगदी परफेक्ट झालेलं आहे. थोडंफार याला मळताना आपल्याला पाणी लागणार आहे, तेव्हा सुद्धा कोमटच पाण्याचा वापर करायचा. तर इथे पहा आपण पीठ आहे ना 15 ते 20 मिनिटं झाकण ठेवून अशा पद्धतीने दाबून ठेवलं होतं आणि तुम्ही पाहू शकता इथे पीठ किती छान असं फुगलं गेलेलं आहे आणि छान भिजलंय सुद्धा. आता हे पीठ जे आहे ना ते आपण मळून घेऊया. तर इथे आपल्याला पाण्याचं अगदी हलकंसं कोमट पाणी केलेलं चा हात लागणार आहे, कारण मग एकसारखं आपल्याला हे पीठ मळण्यासाठी. आता सुरुवातीला तर आहे तेवढ्यातच आपल्याला हे पीठ चांगलं चोळून घ्यायचं आहे. तर आता तुम्ही चकलीचं मळत असताना सुद्धा ह्या टिप्स जर फॉलो केले ना तर मात्र तुमची चकली 100% चुकणार नाही. तर पहा इथे आपण थोडं थोडं कोमट केलेलं पाणी हाताला लावून याचा उंडा तयार करून घेऊया. तर आता हा उंडा मळत असताना चांगला मळून घेतला ना की मग चकली अजिबात पाडत असताना तुटत नाही. तर इथे पहा चकलीचा उंडा आपला तयार झालेला आहे. आता यामधून आपल्याला तुम्हाला दाखवते मी चकली कशा प्रकारे भिजलेली आहे. तर पहा खूप पातळ नाही किंवा खूप घट्टसुद्धा नाही, अगदी हलकीशी पातळ अशी आपण चकली भिजून घेतली. तर आता पहा त्यावरती झाकण ठेवायचं आहे, म्हणजे आपला उंडा जो आहे ना तो खूप ड्राय होणार नाही आणि त्यामुळे चकली तुटणार नाही. तर चकलीचा खरबट भाग जो आहे ना तो खालच्या साईडने ठेवायचा आहे. इथे आपण चकलीच्या साच्याला तेल लावून घेऊया. तर खरबट भाग जर तुम्ही खालच्या साईडने ठेवला ना तर चकलीला काटेसुद्धा सुरेख पडतात. आता आपण हे तेल जे आहे ना तर सगळ्या सोऱ्याला व्यवस्थित असं लावून घेऊया, म्हणजे आपली चकली जी आहे ना करेपर्यंत सोरे अजिबात जास्त प्रमाणात खराब होत नाही किंवा त्याला पीठ चिटकत नाही. तर आता छान असं आपण तेल ग्रीस करून घेतलेलं आहे. आता एक उंडा आपल्याला मळून घ्यायचा आहे. त्यासाठी हाताला सर्वात पहिले तर पाणी लावून घेतलं. जेवढ्या प्रमाणात आपल्या सोऱ्यामध्ये उंडा बसतो ना तेवढा घ्यायचा आहे. हलकंसं कोमट पाणी लावून आपल्याला हा उंडा चांगलासा मळून घ्यायचा आहे. असं करत जर तुम्ही चकली बनवली ना तर सोऱ्यामधून शेवटची चकली पडेपर्यंत अजिबात एकही चकली तुटणार नाही. त्यामुळे ना चकलीचं पीठ किती मळलेलं असलं ना तर सोऱ्यामध्ये भरत असताना हा उंडा मळून घेणं खूप महत्त्वाची टिप्स आहे. तर पहा इथेच चकलीचा चांगलासा उंडा असा मळून घेतलेला आहे आणि आता हा उंडा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आता जेवढं यामध्ये बसेल ना तेवढंच उंडा आपल्याला तयार करून पुन्हा घ्यायचा आहे. तर हा तर आपल्याला सर्वात पहिले प्रेस करून अजिबात हवा न ठेवता सगळा एकसारखा हा उंडा मी खाली दाबून घेतला. त्यानंतर पुन्हा एकदा थोडासा उंडा तयार करून घेतलेला आहे आणि यामध्ये टाकून घेतलेला आहे. खूप वरती भरायचा नाही, नाहीतर झाकण लागणार नाही. आता एकसारखा हा उंडा भरून घेतला ना, यामध्ये हवा नसेल ना तर मग मात्र आपली चकली अजिबातच तुटत नाही आणि एकसारख्या चकल्या बनवता येतात. तर इथे पहा एक चकली मी तुम्हाला बनवून दाखवते. अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने या भाजणीच्या चकल्या तयार होतात. आता भाजणीची चकली म्हटलं की सगळ्यांना टेन्शन येतं, पण अजिबात टेन्शन न घेता तुम्ही सुद्धा अशी परफेक्ट चकली बनवू शकता. तर पहा एवढासुद्धा तुम्ही कसाही घातला ना आणि केवढ्याही साईजची चकली बनवली ना तरी ती तुटणार नाही. अगदी सहज बनवता येते. तर तुम्हाला दिसतच असेल अशा पद्धतीने आपण इथे चकली बनवून घेतलेली आहे. आपल्याला वाटलंय आता एवढीच चकली बनवायची, तोडून घ्यायचं, अशी कड दाबून घ्यायची आणि मस्त सुरेख अशी आपली चकली तयार झालेली आहे, पाहू शकता. तर पहा मस्त झाली की नाही चकली. तर चला याच पद्धतीने चकल्या पाडून घेऊया आणि तळून घेऊया. तर सुरेख आणि सुंदर अशा चकल्या तळायच्या आहेत. तर त्यासाठी इथे तेल चांगलं असं गरम करून घेतलेलं आहे आणि गरम गरम तेलामध्ये आपल्याला ह्या चकल्या सोडून घ्यायच्या आहे. आता याच पद्धतीने सर्व चकल्या ज्या आहेत ना त्या तळून घेणार आहोत. तर चकली तळत असताना सुरुवातीला थोड्याशा म्हणजे हाय हीटवरती तळायची. थोडी तळली ना की लो गॅसवरती आपल्याला ही चकली बऱ्याच वेळासाठी तळायची आहे, जोपर्यंत यामधल्या बुडबुड्या थांबत नाहीत. पूर्ण बुडबुड्या थांबेपर्यंत आपल्याला ही चकली तळून घ्यायची आहे. तर याची थोडीशी क्लिप मिस झालेली आहे, त्यामुळे रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. धन्यवाद.